रक्षाबंधनच्या एका जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेत्री कृती सेनन असा रंगताना दिसतोय. आणि विशेष म्हणजे कृतीच्या कपड्यांवर सवाल करणाऱ्या कंगनाच्या एका जुन्या ड्रेस मधला जो फोटो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणि आता नेटकरी कंगनालाच प्रश्न विचारत आहेत. नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत गेलंय आणि कंगनालाच उलट प्रश्न का विचारले जात आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या रक्षाबंधनच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीत कृतीनं परिधान केलेल्या पोशाखावरून सोशल मीडियावर टीका सुरू झाली. याच वादात भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतनं सुद्धा उडी घेतली. कंगनानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत एक सवाल केला की आजच्या महिलांकडे कॉकटेल ड्रेस पासून ते लेहंगा चोली पर्यंत, जीन्स पासून ते साडी पर्यंत आणि बिकनी पासून ते सलवार कमीज पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग भावाला राखी बांधताना बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांसारखा पोशाखच का निवडायचा? कंगनानं पुढे ही जाहिरात मुद्दाम विचित्र बनवण्यासारखी वाटत असल्याचंही म्हटलेलं होतं. आता खरी चर्चा तेव्हापासून सुरू झाली जेव्हा कंगनाच्या टीकेला कृती सेननने सुद्धा जोरदार उत्तर दिलं. कृती म्हणाली की महिलांनी काय घालावं हे समाज सांगणं कधी थांबवणार? संस्कृती आणि परंपरा या माणसाच्या हृदयात असतात, कपड्यांच्या नेकलाईन मध्ये नाहीत. यानंतर कृतीची बहीण नुपूर सेनन हिनं सुद्धा तिच्या बहिणीची पोस्ट शेअर करत कंगनाच्या टीकेला उत्तर दिलं. नुपूर असं म्हणाली की कृती ज्या व्यक्तीला राखी बांधते ती मीच आहे. जेव्हा मला तिच्या कपड्यांबद्दल काहीच अडचण नाही तर इतरांना का त्रास होतोय? इतकंच नाही तर नुपूरने लोकांना आपले विचार विकसित करण्याचा सुद्धा सल्ला दिलाय. आता या वादात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कृतीला पाठिंबा दिला. महिलांनी काय परिधान करावे किंवा कुठे जावे हा तिचा वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हणत राहुल गांधींनी कृतीची पोस्ट रिपोस्ट केली आणि स्मॅश द पेट्रियार्की असा हॅशटॅग सुद्धा दिला. या जाहिरातीत काय होतं तर ज्वेलरीची ही जाहिरात होती. त्यात एक बहीण आपल्या भावाला राखी बांधतीये. त्या दोघांच्या सोबत त्यांचा एक पेट डॉग आहे. ती बहीण आपल्या डॉगला सुद्धा राखी बांधत आहे. बहिणीच्या भूमिकेत होती कृती सेनन. वाद वाढल्यानंतर जीवानं ही जाहिरात काढून टाकल्याचं समोर आलेलं आहे. त्यानंतर कंगनानं एका मुलाखतीत असं स्पष्ट केलंय की तिचा आक्षेप केवळ कृतीच्या कपड्यांवर नव्हता. कंगनाच्या मते रक्षाबंधन सारख्या पारंपरिक सणाच्या जाहिरातीमध्ये श्रीखंडपुरी, टिळा, उदबत्ती, दिवे आणि पारंपरिक विधी यांसारख्या सांस्कृतिक गोष्टी का दाखवल्या नाहीत? पण आता सोशल मीडियावर कंगनाच्याच जुन्या फोटोंची सध्या चर्चा सुरू झालेली आहे. कंगनानं सुद्धा एका डायमंड ज्वेलरी ब्रँडची जाहिरात 2017 मध्ये केली होती. त्यात तिनं त्या ब्रँडच्या दागिन्यांसोबतच ऑफ शोल्डर आणि डीप नेक असा वेस्टर्न ड्रेस परिधान केलेला आहे. ही जाहिरात पण रक्षाबंधन निमित्तच होती आणि हे बॅनर किंवा पोस्टर होतं. तसंच 63व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तनू वेट्स मनू रिटर्न साठी 3रा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना कंगना ओपन शोल्डर वेस्टर्न ड्रेस मध्ये दिसली होती. कंगना स्वतः भाजपची खासदार आहे आणि राष्ट्रीयत्व, भारतीय संस्कृती आणि परंपरांवर ती अनेकदा ठाम भूमिका मांडताना दिसते. त्यामुळे आता सोशल मीडियावर प्रश्न विचारला जातोय की दुसऱ्या अभिनेत्रीच्या कपड्यांवरून संस्कृती आणि परंपरेचे प्रश्न उपस्थित करताना स्वतःच्या पोशाखाबाबत हाच निकष कंगनाला लागू होतो का? म्हणजेच प्रश्न फक्त कृतीच्या कपड्यांचा आहे की जाहिरातीत भारतीय परंपरा कशा दाखवल्या आहेत हा खरा मुद्दा आहे. आणि याच प्रश्नामुळे कंगना कृतीचा हा वाद आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे. या प्रकरणी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.